हॅलो नमस्ते, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. आज काहीतरी स्पेशल आहे, मी तुम्हाला दाखवते. माझी तब्येत बरोबर नाही आहे, तरी पण आज मी बेत घातलाय. बघू आता काय वाटतंय काय नाही. ती थोडंसं लूज मोशन झाले होते मला, जो आता म्हणजे थोडंसं बरं वाटतंय, पण मग असं थोडं खायची इच्छा नाही अजून काही. आणि मग तोंडाला पण थोडीशी चव नव्हती, तर म्हटलं ह्यांना बाहेर पण सियाच्या पप्पांना बाहेरचं शक्यतो जास्त काही आवडत नाही. सो ते मला म्हटलं अगं घरीच ट्राय कर. तर काय ट्राय करणार मी तुम्हाला दाखवते, आणि रेसिपी पण शेअर करणार तुमच्यासोबत. सो चला, आज आपण करणार आहोत मिसळ पाव. तर चला, मी आता इथे जो आहे ना कांदा भिजायला म्हणते, भाजायला टाकलेला आहे. हो बाळा. आणि इथे घेतलेलं आहे इतका लसूण सोलून. आता हे आहे आपलं खोबरं. त्यानंतर हे इथं पाव आणलेले आहेत, आणि ह्यांनी आणलेला आहे मिसळ मसाला. त्यानंतर मिसळमध्ये टाकण्यासाठी हे आहे आपलं फरसाण. हे बघू शकता, इतकं मोठं आहे फरसाण. त्याच्यामध्ये वाटाणे वगैरे मिक्स आहे, त्यामुळे तसं वाटतंय. खाली फरसाण आहे. तर आता आहे ना आपण कांदा आहे ना मस्त एकदम असा काळा होऊन देणार आहोत, आणि त्यानंतर याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता आपण कशाची पेस्ट करणार आहोत. सो कांदा, आता खोबरं पण आपण भाजून घेणार आहे, असंच काळं करणार आहोत. टोमॅटो. आमच्या मॅडमचं चाललंय मध्ये मध्ये, तर म्हटलं चला आता तिला आहे ना टी व्हीच लावून द्यावा, त्याशिवाय ती काय आपल्याला व्हिडिओ शूट करून देणार नाही. तर तुमच्याकडे आहेत का असे लहान बाळ लुडबुड करायला मध्ये, नक्की सांगा. आता आहे ना बघा, ही 5 ते 10 मिनटंच आहे ना टी व्ही बघन, आणि लगेच आता मला टी व्ही लावून दे म्हणायला लागली आहे. पण 5 ते 10 मिनटं टी व्ही बघन आणि लगेच माझ्या मागे आहे ना येईल. तर आपला कांदा भाजतोय, आता आपल्याला आहे ना मटकी पण उकळायला टाकायची. सो मटकी काही आपण धुवून काढून हळद वगैरे टाकून उकळायला टाकणार आहोत. आणि तर मी तुम्हाला आहे ना सगळी रेसिपी नक्की शेअर करणार आहे, आणि कशी झाली ना मीच खाऊन सांगणार आहे. तुम्हाला तर नाही, तुम्ही ट्राय करा घरी, तुम्ही पण ट्राय करा, आणि मग मला सांगाल कशी झाली कशी नाही ते. तर मी आता काय करते, सियाला आहे ना टी व्ही लावून देते, त्यानंतर मग आपण परत आपला रेसिपीचा शूट करून घेऊया. सो कंटिन्यू. आता सियाला इकडं मी टी व्ही लावून दिलेली आहे. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. चलो. आता आपण आपल्या किचनमध्ये चाललेलो आहोत. आता तिथे टी व्ही बंद पडावं नाही म्हणजे बस. हे बघा, आपला कांदा आहे ना इथं बऱ्यापैकी ना छान मस्त भाजलेला आहे. आता आपण खोबरं भाजून घेऊया. आता ह्या प्लेटमध्ये ना आपण आपला भाजलेला कांदा काढून घेतला आहे. आता आपण आहे ना खोबरं भाजूया छान. खोबरं माझ्याकडे एवढंच होतं, आणि आम्हाला थोडीच मिसळ बनवायची, त्याच्यासाठी भाज झालं एवढंच. सो आता खोबरं भाजून घेऊ. मला वाटतं आय थिंक हिची ना काय झालं बाळा, टी व्ही बंद पडली ना. ठीक आहे, जाऊन बघत बस. होती चालू तर झाली चालू, जा. आता ती गेलेली आहे, कारण आहे ना मी आमची ना टी व्ही मोबाईलवरती चलती, म्हणजेच वायफायवरती चलती. सो इकडे आल्यानंतर आहे ना थोडंसं लॉंग होतं ना, त्यामुळे वायफाय डिस्कनेक्ट होऊन जातं आणि टी व्ही बंद पडते. त्यामुळे ती रडत माझ्याकडे आली होती. सो आता हे बघा, आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे असं बऱ्यापैकी क्लिअर. तर आता आपण काय करूया, आता खोबरं, हे अद्रक, लसण, कोथिंबीर वगैरे सगळे एक पेस्ट तयार करून घेऊया. चला, तर मी दाखवते काय काय टाकते पेस्टमध्ये. आता ते थंड होत आहे ना, तोपर्यंत हे बघू शकता आपली जी मटकी आहे कसली भारी, किती छान मोड आलेले आहेत मटकीला. सो आता आपण आहे ना याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आहे ना उकळायला टाकून देऊया. आता याच्यामध्ये मी मटकी, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मटकी धुवून टाकलेली आहे. सो आता आहे ना याला बॉईल होऊन देऊया आपण, आणि तोपर्यंत आपण काय करूया, वाटणाची तयारी करून घ्या, वाटण करून घेऊया आपण. ह्या मसाल्यामध्ये ना मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला यूज करायचा असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये फक्त अद्रक लसण पेस्ट, टोमॅटो ह्याच्यामध्ये दिलेला आहे, जिरे वगैरे टाकून आहे ना फोडणी देऊन हा मसाला आहे ना एक पॅकेट नाही का टाकून शिजून घेऊन आहे ना, त्यानंतर आहे ना आपलं जे मटकीचं त्याचं आपण पाणी करणार आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही, आणि ते यूज करून आपण याची मिसळ तयार करू शकतो. सो आपण काय करणार आहेत, आता कांदा आणि टोमॅटो आहे ना आपण त्याची पेस्ट करून टाकूया, आणि त्यानंतर वरून तर आपण कांदा कापून टाकणारच आहोत. सो आता मी लसूण टाकून घेतला आहे, आणि आता आहे ना ह्याला आहे ना थोडं बारीक कट करावं लागणार आहे आपल्याला.
तसं कांदा होतोय मी ना थोडासा कापून भाजलेला आहे, तो कांदा झालेला आहे. आता मी खोबरं चिरते आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि धना पावडर टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकून पेस्ट करणार आहे. सो आता आपल्याला मिक्सर चालू करायचं होतं आणि लाईटच गेलेली आहे. तुमच्यासोबत पण असं होतं का सांगा? मी सगळं भांड्यामध्ये भरलं, सगळं टोटली सगळं भांड्यांमध्ये भरलं होतं. आता फक्त मी तुम्हाला सांगतच होते की आता आपण ना ह्याला ग्राइंड पेस्ट तयार करून घेणार आहे. सो लाईटच गेलेली आहे. सो आता काय करणार आहे, आता बसावं लागलं असं थोडंसं अंधारामध्ये. इथे आहे ना हा जो दिसतोय ना हा वरती आहे ना तो दाखवता येत नाही, हा जो आहे ना वरती तर तो आहे ना चार्जिंगवरचा बल्ब आहे. म्हणजे ना हा लाईटवरचा पण बल्ब आहे आणि चार्जिंगवरचा पण बल्ब आहे. म्हणजे जे लाईट येते ना ते चार्ज होतो लाईटच्या ह्याच्यावरती आणि त्यानंतर चार्ज झाल्यावर लाईट गेली ना मग तो असं चलतो, म्हणजे नाही का थोडासा, आणि लगेच डिम पण होतो तो, जास्त वेळ चलत नाही. पण आहे चला आता लाईट आल्याशिवाय मला लाईटची वाट बघावं लागेल मिसळ बनवायला. सो कंटिन्यू करा व्हिडिओ आणि बघू आपण. मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. आपला थोडा लेंदी व्हिडिओ होणार आहे कारण पूर्ण मिसळ आणि मी कसं ताट रेडी करते ती पण दाखवणार आहे तुम्हाला. 15-20 मिनिटांनी लाईट आलेली आहे गेलेली. सो चला आता आपण कंटिन्यू करून घेऊया. आता पहिले ना वाटण करून घेऊया आपण. मटकी तोपर्यंत बॉईल झालेली आहे. आपल्या वाटणमध्ये ना जे वाटण केलेलं आहे ना त्यामध्ये ऑलरेडी सगळं झालं आहे टाकून. फक्त जे एक टोमॅटो आहे ना ते टाकायचं राहिलं होतं, बाकीचं सगळं आपण टाकून घेतलेलं आहे. सो आता ग्राइंड करून घेऊया. एक टोमॅटो मी कापून टाकते त्याच्यामध्ये. तर मी त्याच्यामध्ये काय काय टाकले लक्षात ठेवा. भाजलेलं खोबरं, भाजलेलं ते आहे कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडीशी धना पावडर आणि एक टोमॅटो. सो आता याला ग्राइंड करून घेऊया आपण, पेस्ट तयार करून घेऊया बारीक. आता इथे ना छानपैकी आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि तोपर्यंत ना इथं मटकी पण बॉईल झालेली आहे. हे जे दिसतंय ना वरती ते मटकीचे टरखलं आलेलं आहे, बघा ना कसं दिसतंय ते. एखाद्या पोळ्यासारखं, मधाचं पोळ कसं दिसतं तसं दिसतंय का नाही ते. आता इथं कढई ठेवली आहे, कढईमध्ये घातलेलं आहे तेल. आता त्यानंतर आपण घालूया राई म्हणजेच मोहरी आणि त्यानंतर थोडीशी जिरी, हिंग आणि केलेली पेस्ट. आता मी यामध्ये ना जिरी घातली, हिंग घातले, मोहरी घातली आणि पेस्ट केलेली घातली. आता आपण एकदम परतून घेऊया आणि आपल्याकडे हे मिसळ मसाला आहे सवाईचा, सो आपण ते यूज करणार आहोत. आणि तुम्हाला जर अजून झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही अजून आपली लाल मिरची पावडर ॲड करू शकता. सो आता ह्याला ना एकदम थोडंसं परतून घेणार आहोत आपण. आता कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळं ॲडजस्ट करून घ्याल. आणि हां, तुम्ही सगळे विचारत असताल की ब्लॉग बनवते, मोठे मोठे व्हिडिओ टाकते, सो कधी घेणार स्टँड वगैरे. सो मी आत्ताच घेणार नाही. मी माझं आहे ना, मी खरं सांगते, पहिलं माझं टार्गेट होतं की 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं मी घेणार. पण माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, ते तुम्हीच आहात बघणारे. सो थँक्यू तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि ना माझे जे लॉंग व्हिडिओ आहेत ना ते पण बघत जा, खूप इंटरेस्टेड असणार आहे आणि काहीतरी महत्त्वपूर्ण असणार आहेत. सो बघत जावा ते पण. आणि स्टँड मी घेईल, पण कधी घेणार आहे माहिती का? ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज होईल त्याच वेळेस मी स्टँड घेणार आहे. कारण ही माझी जिद्द आहे आणि मी त्याला झाल्याशिवाय मी स्टँड घेणार नाही. सो आता चला, आपल्या इकडे परतत आलेला आहे पेस्ट, हे बघू शकता. आता खरं म्हणजे ना त्या मसाल्यामध्ये ना टोमॅटो, कांदा वगैरे कापून, लसूण, अद्रकची पेस्ट फक्त एवढंच टाकायचं सांगितलं आहे आणि मसाला टाकायचा आहे आणि मटकीचं पाणी वगैरे. पण मला आहे ना थोडासा वेगळा टच द्यायचा होता. म्हणजे मला ते कांदा आणि टोमॅटो आहे ना थोडंसं मोठं मोठं चिरलेलं आवडत नाही आणि ते मिळून येत नाही. त्यामुळे मी ना ही अशी पेस्ट तयार केलेली आहे आपल्या जुन्या पद्धतीने. आपल्याला बनवायची तर पारंपरिकच बनवायची आहे. सो त्यामुळे आता बघा बऱ्यापैकी ना पाणी सुटलेलं आहे आपली जी पेस्ट केलेली आहे. आता आपण याच्यामध्ये काय करूया, मसाला घालून घेऊया. तर मी थोडंसं झणझणीत नाही करणार आहे कारण ऑलरेडी आधीच पोट खराब आहे थोडंसं, त्यामुळे लई झणझणीत, खूपच झणझणीत नाही करायची आहे आपल्याला. तुम्हाला जर करायची असेल तर, कारण आता मी हे मसाला पण सांगू शकत नाही, नाही का, किती आहे, कसा म्हणजे कसा झणझणीत लागतो आहे का नाही. तर ह्यांनी पूर्ण पॅकेट टाकायला सांगितलं आहे. आता मी टाकलं आहे, आता किती होती मला पण नाही माहिती. बघा आता हा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आता काय होतं, आपण आहे ना थोडं थोडं ॲड केलं आणि घरचे मसाले टाकले ना मग खूप बेचव लागते मिसळ. त्यामुळं कधी पण आहे ना आणलं नाही मसाला प्रीमिक्स कशाचं, पनीरचं वगैरे,
तर पूर्णपणे टाकत जा. आता हे बघा, हे टाकलेला आहे आपला मसाला. आता आपण काय करूया, थोडंसं नॉर्मल पाणी घालूया आणि नाही ह्याला थोडीशी तरी येईपर्यंत, म्हणजेच ती ग्रेव्ही शिजेपर्यंत आपण आहे ना थांबणार आहेत. म्हणजे आता ही ग्रेव्हीने जेव्हा तेल सोडायला लागेल ना, त्याच वेळेस आपण सगळं राहिलेलं पाणी ॲड करून घेऊया. सो आता बऱ्यापैकी झालेली आहे आपली ग्रेव्ही तयार. सो आता आपण आहे ना हे जे मटकीचं पाणी आहे ना ते आपण ॲड करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही कसली छान आपली मटकी पण बघू शकता तुम्ही. आणि मी ना हे जे भांडं आहे ना ते पण असं मस्तपैकी घासून ठेवलेलं, म्हणजे धुवून ठेवलेलं आहे. तर आता मस्त अशी झणझणीत आपली मिसळ तयार आहे. आता याला मिक्स करूया. नॉर्मल थोडंसं मीठ आणि वरून कोथिंबीर टाकूया. आपली मिसळ झालेली आहे रेडी. आता बघू शकता कसली भारी तरी आलेली आहे आपल्या मिसळला. आणि आता याच्यामध्ये ना आपण कोथिंबीर चिरून टाकणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकणार आहोत. आपली मिसळ आहे ना तयार झालेली आहे. आता आपण तुम्ही याच्यामध्ये शेव, कांदा वगैरे, आणि मी कसं ताट करते ना ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. सो कंटिन्यू. बघू शकता झालेली आहे आमची मिसळ छानपैकी तयार. आणि हे आहे आमचं मिसळचं ताट. तर मी सांगते, हे आहे आपला रस्सा आणि मिसळचा रस्सा आहे. आणि हे लादी पाव, इथे पिवळी मटकी, इथे कांदा लिंबू आहे, इथे दही आहे, इथे शेव आहे, इथे आहे गुलाबजामुन आणि हे आहे मठ्ठा. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आणि मिसळ जर आवडली असेल तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. इतकी छान मस्त मिसळ तयार होते ना. आता चला मी ना हे ताट घेऊन चालले हॉलमध्ये जेवण्यासाठी. तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा. बाय.